सगळे कसे आहात? सगळे बरेच असेल, मी पण बरी. आणि माझा चाललाय काम. आज तुम्ही बघू शकता, काल आतला केली पूर्ण, सगळं साफसफाई केली पूर्ण आतला, आणि आता बाहेरचा चाललाय. आणि ही जे वरचा दिसते ना, वरती जे सामान दिसते तुम्हाला, एक मिनिट, वरती जे सामान दिसते ना तुम्हाला ते सगळं आवरून घेतले मी. आणि तेवढं खालचा जो इडलीचा भांडा दिसते ना ते पण आवरून घेतले. आता फक्त हे डब्बा आणि हे ग्लास आणि ह्या डब्बाचा झाडून घ्यायचे मला. आणि उद्या घासणारे भांडी मी आणि डब्बा. आणि आज सगळं पूर्ण घर झाडून घेणारे, तिथून खालूनपर्यंत जड झाडून घेणारे. बघत राहावा असंच. आणि खरोखर आता गणपती येते ना, आता दिवस नाही राहिले. आज 23 तारीख आहे. तर आपण काय करूया, पूर्ण झाडून घेऊया. आणि काल अमावस्या लागली होती, 11 वाजता लागली होती काल अमावस्या. आणि आज संपते अमावस्या. तर लई चांगलं झालं माझ्यासाठी. तर मी बोलू तर का म्हणजे मी ना आता ना एक फ्राय पॅन घेतले. सफाई चालूच आहे माझी, एवढी झाली आहे. आणि हे बघा, मी एक फ्राय पॅन घेतले, 200 रुपयाचे घेतले. हे बरोबर आहे ना 200 रुपयाचा, की काय माहिती महाग झाला असेल. मला वाटलं महाग झालं, पण वजन आहे, चांगलं आहे, वजन आहे. तर मला वाटते की बरोबर आहे 200 रुपये. 200 रुपयामध्ये येतच काय है ना. आणि फ्राय पॅन मस्त आहे, मला पाहिजेच होता, माझ्याकडे नव्हता फ्राय पॅन, त्याच्यामुळे मी घेतली आता. आणि हे बघा आवरायचे सगळं, तुम्हाला दाखवते. बघा सगळे कचरा आहे, एवढं सगळं आवरून घेतली आहे. एवढं आवरायचं. किचन बघा घाण, हे बघा किचनवर पसारा बघा, भांडी. आणि हे फ्राय पॅन आता घेतले. आणि हे बघा सगळं आवरून घेते. आणि हे पण पसारा पडलाय, हे पण करते. चला, हाय. हे माझा साफसफाईचा दुसरा दिवस होता. पहिला दिवस झाला, आतला सगळं केले साफसफाई. आणि आता केली बाहेरचा साफसफाई. तुम्ही बघू शकता सगळं आवरून ठेवली आहे. सगळं दुसरे पेपर वगैरे सगळं लावले, गणपती बसणार आहे त्याच्यामुळे. आणि काय नाही, तुमची कशी तयारी चालली आहे गणपतीची ते मला खरं म्हणजे सांगा. आणि मला तर लई ख्वाहिश आहे, माझ्या घरी गणपती येतात, मला एवढं ख्वाहिश आहे ना की काय खुशी का समाधान नाही आहे, तसला झालं आहे माझा. आणि हां, लई लोकांचा प्रश्न होता की मी काय आहे, मी कोण आहे. तर मी बोलू, मी आहे बंजारा पोरगी. आणि मी केली आहे लग्न मराठी पोरगीशी. तर मी खरं सांगू तर एक्सपिरियन्स चांगला आहे माझा मराठी पोरगीशी लग्न करायचं. आणि चांगलं आहे, हशीखुशीने चालते जिंदगी, आणि चांगला चालते. आणि सगळ्यांना तर माहिती आहे, सगळ्यांचेच घरामध्ये दुःख सुख चालूच असतं. तर माझा पण तसंच आहे, असं काही नाही आहे की तुम्ही जर हां, एक गोष्ट मला सांगायचं आहे, जे पण मराठी पोरगाशी लग्न करतात तर ते लग्नामध्ये तुम्ही भांडे कपडे काय नको घेऊन जाओ. फक्त एक अर्धा क्विंटल या 1 क्विंटल शेंगदाणे घेऊन जावा बाबा. जे पण पोरगी मला बघते त्यांना बोलणार मी, तुम्ही मराठी पोरगीशी लग्न करायचे तर तुम्हाला शेंगदाण्याशी लग्न करायला पाहिजे का म्हणजे ह्यांच्या घरात शेंगदाण्याशिवाय जेवण नाही नसतं.
प्रत्येक भाज्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा पडणारच आहे. तर तुम्हाला मी खरं सांगते, जे पण शेंगदाणे वगैरे खात नाही तर ते एक्सपिरियन्स करून घ्या स्वतःच्या घरात आणि लग्न करून नंतर तुम्हाला सवय होऊन जाईल. माझ्यासारखा नाही होणार, तुम्हाला इरिटेशन नाही होणार. शेंगदाणे नुसतं प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे खायचं. आणि असं बोलायला गेले तर सगळं सुखा समाधानी राहतात, सगळे चांगलेच राहतात. असं काही नाही की मराठी मुलगा चांगला नाही राहत, चांगलाच राहतात. आणि फक्त एक शेंगदाण्याची पुट्टा घेऊन या तुम्ही, तुमचे जायजात म्हणून तुम्ही घेऊन या शेंगदाण्याचा पुट्टा. बाकी काही नाही. आता डाळ फोडणी घातली आणि सकाळी डाळ भाताच्या हे कुकर ठेवली होती. भात झालाय आणि डाळ उकळते, फोडणी घातली डाळीत. आणि आता काही नाही, आता जेवायला बसायचं आहे आणि कपडे लावायचे मशीनमध्ये. कपडे लावून घेते आणि आता संध्याकाळी बघूया काय होते. डब्बा वगैरे पण घासून ठेवले मी बोलली होती मी नाही घासणार आहे, तरी मी घासून ठेवले. खालचे डब्बे राहिले, तेवढं झाकण वगैरे घासायचे. त्यांच्यामध्ये ना सगळं रासन भरलेलं आहे. अगर त्याला काढून अगर घासून ना तर लई टाईम लागणार आहे मला. तर त्याच्यामुळे काय मी काढले नाही, असंच घासून टाकले. आणि थोडेफार आहे ते करायचे, उद्या करेल ते. आणि भांडी वगैरे पण सगळं घासून घेतली. आता काय काम नाही राहिलं माझं, फक्त डेकोरेशनचं काम राहिलं. तर जेव्हा ते गणपती येईल तेव्हा करेल. हां देते, ताळभर देते. आणि मी ना एक वस्तू घेतली इथे आहे, बोल हाय बोल. भूक लागली त्याला, त्याच्यामुळे काय करते फ्राय पॅन घेतले. मला लई दिवसाचा मिशोवरून घ्यायचं होता, पण घ्यायचं बोलून लई पैसे ते ना कॉम्बोमध्ये होता. हा 400-500चा होता. तर मला भारी पडायचं ते घ्यायला. 400-500 बोलले तर लईच आहे पैसे, तर मी घेत नव्हती. तर मी आज ना 150 रुपयाचा घेतले फ्राय पॅन. हे बघा, हे इथेच घराच्या समोर येतो, भांडीवाला येतो, गाडी घेऊन येतो. तर त्याच्याकडूनच घेतले मी. माझ्याकडे काहीतरी वस्तू होते, हीटर वगैरे सगळं असं काहीतरी वस्तू होते, जे सामान घेतात ना ते त्यांना दिली. आणि हे वरतून ते किलो 30 रुपये घेतात, तर किलो झाला होता ते. तर त्याच्यानंतर मी ते पैसे कशाला घ्यायचं, मी बोली मी ते पैसे काय घेऊ, मला नाही काम त्याचं, मला फ्राय पॅन दे. तर मी 150 रुपये दिले त्याला. आणि ते काहीतरी हीटर वगैरे होता ते दिले. तर ते काय 40 रुपयेच निघाला होता त्याचा. आणि हे 150 म्हणजे 200 रुपयेचा पडला मला. हे छान आहे ना, चांगलं आहे. काहीतरी बनवायला माझ्याकडे नव्हता, चटणी वगैरे बनवायला, म्हणजे काहीतरी गरम करायला, भात वगैरे, तर बरं आहे. कधी कधी भात उरतंय ना माझा, तर त्याच्यामुळे छान भेटला मला, असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटते, महाग झाला का मला ते नक्की सांगा. पण छान आहे, वजन आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, छान वजन आहे आणि घट्ट आहे. हे पण दांडी पण लई घट्ट आहे, मस्त मजबूत आहे. चला भेटते तुम्हाला संध्याकाळी आता डायरेक्ट.